महापालिका निवडणुकीसाठी आता ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला। शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी हा वचननामा जाहीर केला। विशेष म्हणजे हा वचननामा प्रकाशित करण्यासाठी आलेल्या राज ठाकरेंनी तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात पाऊल ठेवलंय। ठाकरे बंधूंच्या या वचननाम्यावर भाजप नेत्यांनी मात्र जोरदार सडकून टीका केली। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी वचननामा जाहीर केलाय। शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या वचननाम्याची घोषणा केली। मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा असं या वचननाम्याला नाव देण्यात आलंय। यामध्ये बेस्टच्या घरगुती ग्राहकांना 100 युनिट पर्यंत मोफत वीज, 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला जाईल। यासह पालिका कर्मचाऱ्यांपासून ते मिल कामगारांपर्यंत सर्वांना हक्काची घरं दिली जातील। पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना स्वस्त घरं उपलब्ध करून दिली जातील। घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मदत दिली जाईल। महिलांसाठी 2 किलोमीटरवर सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात येतील। शिवाय कष्टकरी मुंबईकरांसाठी मासाहेब किचनमधून 10 रुपयात जेवण मिळेल। बेस्टच्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील। महिला आणि विद्यार्थ्यांना बेस्टचा प्रवास मोफत दिला जाईल। महापालिकेच्या शाळांमध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण दिलं जाईल। बोलतो मराठी या उपक्रमात मराठी भाषेचा प्रसार केला जाईल। हा वचननामा ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असल्याचं ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलंय। चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते। पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत। कळलं? बघू। देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत। कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे। मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत। म्हणजे यांचा महापूर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्तान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे। भारतीय जनता पार्टी जो जाहीरनामा करते तो जाहीरनामा 100% पूर्ण करत असते। त्यांचे जाहीरनामे हे कागदावरतीच असतात आणि ते कागदावरतीच राहणार, यात काही शंका नाही। मुंबई पालिकेच्या ठेवीवरून काल मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला होता। त्यावरही ठाकरेंनी पलटवार केलाय। अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं। मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी 92,000 कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या। मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे, टोलमुक्त। नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतोय। त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत। ठेवी या काही चाटायला नसतात। मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी 100% बरोबर आहे। ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात। कोस्टल रोडची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांची होती, परंतु दुर्दैवाने पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्याच सरकारकडून एकही परवानगी कोस्टल रोडची घेऊन येऊ शकले नाहीत। 2014 साली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्याच्या नंतर त्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला। त्वरित सर्व पेंडिंग क्लिअरन्सेस, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस, NOCs या देण्यात आल्या। या संपूर्ण स्टोरी लाईनमध्ये उद्धव ठाकरे आहेत कुठे, हा माझा सवाल आहे। कोविड काळात केलेल्या कामांचं पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलंय। यावर भाजपनं कोविड काळातल्या भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय। कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली, ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली। आता ते तर मी काय थांबणार नाही, ते तर पुस्तक मी बेधडकपणाने वाटणार। निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे तो वापरा, करायचं ते करा, कारण ते काम आम्ही केलेलं आहे।
चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं. हे आम्ही सांगणार. याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही करोनात केलेलं काम हे सांगणार. निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी. कोविडच्या काळामध्ये यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मोमीटर नाही सोडला, पीपी किट नाही सोडले, बॉडी बॅग सोडल्या नाहीत. पाकिस्तानामध्ये बसणारा एक पत्रकार असं ट्विट करतो की महाराष्ट्राची कोविडची परिस्थिती ही पाकिस्तानपेक्षाही दयनीय आहे. आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी अमित चाटम यांचा उल्लेख अमित चाटम असा केला. यावरही अमित चाटम यांनी पलटवार केलाय. सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलत आहेत. चाटम माझं म्हणणे की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही मुद्द्यावरती बोलतो. ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे, कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले. त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असतात, आम्ही जात येत नाही आहोत. मला नाही शिवी घातली उद्धव ठाकरेंनी. उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे. मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही. माझं आडनाव मोठं आहे म्हणून मी इथे तुमच्यासमोर बसलो नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली. उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि गरीब प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. मी मालवणी आहे. उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मालवणी माणसाला शिवी घातलेली आहे. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. आजच्या पत्रकार परिषदेसाठी राज ठाकरे हे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले होते. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. सन्माननीय राज ठाकरे यांचं शिवसेना भवनामध्ये 20 वर्षांनी आगमन झालेलं आहे आणि जवळजवळ सगळेच पत्रकार मगाशी उद्धवजींना आणि राजसाहेबांना तोच प्रश्न विचारत होते, 20 वर्षांनी आलात कसं वाटतंय? महाराष्ट्रालाच बरं वाटतंय. माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला 20 वर्षानंतर राज ठाकरे आले. 20 वर्षानंतर मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय. 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनमध्ये आलो. मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत. ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी वचननामा जाहीर केलाय. सोमवारी दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभाही होणार आहे. याआधी भाजप आणि ठाकरे बंधूंमधल्या आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.